नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. आज पुन्हा एकदा राकेशच्या वाडीमध्ये आलेलो आहे आणि राकेशच्या वाडीत आलोय म्हणजे काहीतरी निसर्गातलं अद्भुत बघायला मिळेल. ते राकेशच आपल्याला सांगेल. राकेश, सांग ना आम्हाला. हे एक हजारीची केळ आहे. हां तर तिचा वरचा जो गाभा आहे तो बंद झालाय. हां त्या कारणास्तव त्याचं केळफुल असते त्याला बाहेर जायला जागा नव्हती. हां त्यामुळे ते मधूनच ते केळ लोंगर ते आलेलं आहे. आणि लोंगर हे एवढं मोठं आहे आणि त्याने त्याचा तो जो दांडा असतो तो किती मोठा आहे तो बघा. कमीत कमी हां 4 ते 5 फूट दांडा आहे. बरोबर. पहिला सांगायचं झालं तर केळीचा घड जो असतो आणि केळफुल असते ती त्याच्या गाभ्यातून येते. हां पण हे काय की गाभा या हवेने हे बंद झालं त्यामुळे हा. या केळीला मधूनच ते एक केळफुल येऊन त्याला एक लोंगर आणलं आहे. त्याला जागा मिळाली नाही त्यामुळे त्याने त्याने ते आपली वाट शोधली. त्यांनी वाट शोधून तो बुंदा फाडून ते हा. आणलेलं आहे. मग हे चमत्कार आहे का? चमत्कार असं काही नाहीये. हा. असं होते बऱ्याच वेळा. हां पण सांगायचं झालं तर हे जे आहे ना, पण ते बुंदा फाडून जे बरोबर. केळफुल निघते ना हा. त्याला फार महत्व आहे. हां कारण त्याला फळ द्यायचंच असते. बरोबर. मग ते कुठून तरी ते देणार हां आणि त्याला हे फळ आलेलं आहे. अरे चांगल्या वा. प्रतीचं आहे लोंगर. हा. कमीत कमी मला वाटते 10 ते 12 किलो पर्यंत होणार आहे. वा. आपण खरं कसं काय लोंगर येते ते आम्हाला दाखवशील का जरा? ते तुम्हाला दाखवतोय. चला. चला, हे वरतून आलेलं आहे. तसंच त्यांचा जो केळीचा जो वरचा जो पान असतं ते बंद झाल्यानंतर हा. त्याला यायला केळा जे तयार केळ झालेली आहे हां तर त्याला यायला बाहेर जागा नाहीये. बरोबर. तोंड बंद झाल्यामुळे ते मधूनच फाडून ते आलेलं आहे. अच्छा. नाहीतर नेहमी असं येतं हा, नाही ह्या पद्धतीने. या प्रकारे ते ओके.